नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आज बाजरी या पिकाबद्दल बोलणार आहोत. तर तसा विचार केला तर बाजरी असेल, ज्वारी असेल अशा किंवा आपण आता परवा भुईमुगाचा व्हिडिओ केला. आपला उद्देश असा असतो की प्रत्येक सीझनला त्या पिकाबद्दल एक व्हिडिओ करायचा. ते कुणी शेतकऱ्यांनी पाहू नाही पाहू त्याच्याशी फार आपण काय नाराजी होत नाही आणि काय उल्हासितही होत नाही. उद्देशच हा आहे की प्रत्येक पिकाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि ते पोहोचवण्याचं उद्देश म्हणजे माध्यम हे असतं की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण जी लिंक देतो ती शेतकऱ्यांनी ओपन करावी आणि त्या लिंकची मध्ये जी त्या पिकाबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ती वाचावी, लिहावी. मित्रांनो, काय झालेलं आहे की आता पारंपरिक शेती करत होते आमचे आजोबा वडील. आता हवामान बदल होत आहे आणि शेतीमध्ये मजुराचा खर्च वाढला, बियाणाचा खर्च वाढला, खतं महाग झालेले आहेत, मजुरी मिळतच नाहीत, मिळालं तर त्याची कार्यक्षमता कमी आहे, मजुरीवरचा खर्च वाढला आहे. अशामध्ये परिस्थितीमध्ये शेती पारंपरिक पद्धतीने जर आपण शेती करायला गेलो तर शेतीमध्ये काही शिल्लक राहत नाही. आणि मग या विपरीत परिस्थितीमध्ये जर आपल्याला शेतीमधून 2 पैसे कमवायचे असतील तर ज्ञानाची जोड जर दिली, त्या पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली, म्हणजे जमिनीची निवडपासून हंगाम कुठला निवडावा, किती अंतरावर पेरावं, तणनाशक काय वापरता येते का, कुठली कीड रोग येत आहे, किती खत द्यायला पाहिजे, कुठल्या वेळेला द्यायला पाहिजे, हे जर बारकावे शेतकऱ्याला कारण जर मिळाले, हे बहुतेक वेळा शेतकरी वाचून लिहून करत नाहीत. आणि आपला उद्देश असा आहे की त्या शेतकऱ्यांनी त्या पिकाबद्दलची सविस्तर माहिती घ्यावी. त्याला विनामूल्य मुक्त फुकट आपण ती माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देतो. आणि तेवढ्यासाठी आपण पुन्हा असे किरकोळ विषय आहेत किंवा ज्याचा फार लोक पेरणी करत नाहीत, त्याची लागवड कमी असते, दुर्लक्षित पिकं आहेत, तीसुद्धा पिकाचा आपण व्हिडिओ करत असतो. तर आज आपल्यासोबत बांधाच ताते आहेत डोंबेवाडीचे. तर त्यांची ओळख करून घेऊ आपण. नमस्कार, माझे नाव बांधाज चंद्रकांत डोंबे, मुक्काम पोस्ट खोर, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आता आपण जे उभं राहिलेलं हे तुमचं क्षेत्र आहे. हां, आणि किती क्षेत्र आहे हे साधारणतः 50 गुंठे क्षेत्र आहे. म्हणजे 1 एकरपेक्षा जास्त आहे, 1.25 एकर म्हणायचं आपण. 1.25 एकर. आणि बाजरी पेरलेली आहे. तुम्ही किती वर्षापासून बाजरी पीक घेता किंवा बाजरी पीक का निवडलेलं आहे? बाजरी पीक एकतर आमचा एरिया हा अवर्षणग्रस्त आहे आणि बाजरी हे पीक कमी पाण्यावर येणारं आणि पिकाच्या फेरपालटाचं म्हणजे जमिनीच्या फेरपालटासाठी पण उपयुक्त कांदा या पिकासाठी असल्या कारणाने बाजरी हे कंटिन्यू आम्ही स्वतः वर्षभर खात असतो आणि खायला चविष्ट आणि पौष्टिक अन्न असल्यामुळे बाजरीचा वापर. आणि याच्यानंतर कुठलं पीक घेता? कांदा. याच्यानंतर कांदा. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्यांनी, पिकाची फेरपालट आहे. कारण कांदा पीक असेल किंवा इतर फक्त आज मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोयाबीन आणि हरभरा ही एक पीक पद्धती आहे. ह्यांच्याकडे पाणी तसं 8 माही पाणी असते आणि मग बाकीचे 4 महिन्यामध्ये त्यांची शेततळे असतील किंवा इतर याच्यावर ते फळबागा किंवा बाकीची पिकं घेतात. बाजरीचा विचार जर केला तर सगळ्यात जास्त मिलेटमध्ये प्राधान्यानं महाराष्ट्रामध्ये लागवड केलेलं पीक आहे. याच्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं आणि आजकाल बाजरी 2023ला जे मिलेट वर्ष झालं तेव्हापासून थोडी बाजरीची मागणी वाढलेली आहे, भावही वाढलेले आहेत. परंतु महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे की क्षेत्र थिजलेलं आहे आणि उत्पादकताही जवळपास तेवढीच आहे. तसं कोरडवाहूचं खरीपमधलं पीक आहे, परंतु काही उन्हाळ्यामध्ये बाजरी घेऊन ह्याच्यापेक्षा खूप चांगले पैसे कमवतात. काही जालना भागातले आहेत, कापूस गेल्यानंतर ठिबकवर कापूस करतात आणि त्याच्यानंतर ते बाजरी पेरतात. उन्हाळी डिसेंबर जानेवारी थंडी कमी झाली, कापसाची मशागत करायची आणि बाजरी ठिबकवर करायची. अक्षरशः 35 क्विंटल उत्पादन काढतात बाजरीचंच. म्हणजे दुर्लक्षित पीक आहे, उत्पादकता कमी आहे, पण जर त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि पिकाची फेरपालट केली तर जमिनीचे आरोग्य राहते. आणि बाजरी खायला जर समजा बऱ्याच मंडळीला बुद्धकोष्ठ असतात, पोट साफ होत नाही, गहू चालत नाही, ज्याचे ग्लुटेन असते, अशा जर मंडळीनं बाजरी जर खाल्ली तर त्याला तब्येतीला आणि मग त्याच्यात व्हिटॅमिन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि चांगल्यापैकी याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण आहे. आणि म्हणजे ज्या गरोदर महिला आहेत, लहान बाळ आहेत, त्यांना बाजरी वेगवेगळ्या पद्धतीनं खायला आहारात गेली पाहिजे, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. मग आता हे 1.25 एकर क्षेत्र आहे. कधी पेरणी केली याची साधारणतः 6 जूनच्या दरम्यान केलेली. 6 जूनच्या म्हणजे वेळेत केलेली. वेळेत तेव्हा स्वतः पाऊस चांगला तुमच्याकडे? पेरणी योग्य पाऊस झाला होता. म्हणजे वेळेत पेरणी झालेली. मित्रांनो,
तसं तर कोरडवाहू असल्यामुळे जेवढं तुम्ही 15 जून ते 15 जुलैपर्यंत आपल्याला पेरणी करता येते आणि जर समजा उन्हाळी करायची असेल तर 15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत करता येते. हा वाण कुठला वापरला आपण हा बलवान म्हणून बर मित्रांनो, वाणाचा जर विचार केला तर यांनी नुजिवडी सीड म्हणून आहे त्याचं बलवानचा वाण वापरलेला आहे. याच्यामध्ये खूप सारे वाहन आहेत. याच्यामध्ये पंचगंगाचा 510 आहे, टाटाचा DBH 739 आहे, मोहिकोचा 204 आहे, कावेरीचा 6266 आहे, आजीचा 37 आहे, बायोसीडचा 366 आहे आणि पायोनियरचा पुन्हा 86M84 असा वाण आहेत. असे हे शेतकऱ्यामध्ये बऱ्यापैकी चालणारे वाण आहेत. टाटाचा चालतो 204 सर्वोच्च. 204, मोहिकोचा सगळ्यात जास्त चालतो, जी की खायला चांगला आहे. खायला चांगलं. नंतर एक क्रिस्टलचा पण एक वाण खूप चांगला आहे, ती पण खूप लोक म्हणजे वापरतात. वापरतात. तर मग ह्याला सुरुवातीला कसं काय केलं, उन्हाळ्यात मशागत केली असेल? नांगरणी काकरेपाळी वगैरे उन्हाळ्यात तण मारण्यासाठी केली त्याचं होती आणि केलेलं मग आहे. वापशावर पेरणी केली. वापशावर पेरणी कशाने पेरणी केली? पेरणी ही पेरणी यंत्रानेच केलेली आहे. बरं, BBF का वापरत नाही मग? समजा आता पेरणी यंत्राने एकरी बियाणं किती लागलं? 1.5 किलो ते 2 किलो साधारणतः लागते. बरोबर आहे. 1.5 ते 2 किलोच एकरी बी पडलं पाहिजे, जेवढं पातळ बी राहील, कारण ह्याला हे सगळे वाण चूड सुधारित करतात आहेत. ते. फुटवे निघतात फुटवं जास्त. भरपूर फुटतात सुरुवातीला, आणि कंस जरी पातळ मोठी वाटतं. पडतात. कंस मोठी पडतात, लांब पडतात. लांब पडतात. मित्रांनो, याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की आपण हे कोरडवाहूमध्ये घेतो. आपण आता वारंवार म्हणतो हवामान बदल होतोय, बागायत पाऊस क्षेत्रात उशिरा पण झाला. घेतात पण प्रमाण कमी. कमी घेतात आणि ज्याला क्षेत्र फार कमी आहे तिथं मग अर्धा एकर 20 गुंठे असं अशा पद्धतीनं बाजरी घेणारे कमी केल्यानंतर पाखर त्रास देतात. हां, सलग क्षेत्र नसेल तर. सलग क्षेत्र नसतं. मित्रांनो, बाजरीमध्ये जर असं आहे की तुम्ही जर 1.5 किलो बियाणं आणि BBFनं पेरणी केली, आजही आपण हवामान बदलाला तोंड द्यायचं म्हणतो. आता इथं समजा तुम्ही ठीक आहे, आज माळावर क्षेत्र आहे, तुमचं हलकट जमीन आहे, पण ज्यावेळेस तुम्ही भारी रानात कराल आणि जर पाऊस जास्त झाला आणि पाणी साठून राहिलं तर नुकसान होतंय. खाली पडल्यानंतर ते उगवतं हां. पाऊस झाला तर. मग आपल्याला ह्या हवामान बदलामध्ये आपल्याला काय बदल करता येईल का? बेडवर बाजरी केली तर चांगलंच आहे. हां, चांगलं. मग BBF मध्ये तुम्ही जे आता हे सारे केले मित्रांनो, इथं फक्त चारी करायची, म्हणजे मधला राहिलेला भाग काय झाला? बेड झाला. बेड झाला. या पद्धतीनं आपण हवामान बदलासाठी तोंड देण्यासाठी आपल्याला बाजरी असो किंवा खरीप रब्बी कुठलंही पिकं असो बेडवर घेणं आवश्यक आहे. बियाण्याला काय औषध लावलं होतं का? बीज प्रक्रिया केली होती? बीज प्रक्रिया ही गव्हर्नमेंटचीच त्या बॅगेमध्ये आले होते आणि त्यांनी रायझोबियम आणि 2 बुरशी दिल्या होत्या. कसं गव्हर्नमेंट बरोबर. कृषी विभागामार्फत आलेलं आहे. मित्रांनो, हे कृषी विभागामध्ये मिळालेलं प्रात्यक्षिक आहे. सुदैवानं वेळेत आलं होतं आणि सगळ्या निविष्ठा वेळेत आल्यामुळे त्यांची पेरणी वेळेत झाली. त्याच्यामध्ये बीज प्रक्रियाला असा आवश्यक आहे की केमिकल करण्यापेक्षा, म्हणजे समजा 22 किंवा थायरम लावण्यापेक्षा माझा आग्रह राहतो ट्रायकोडर्मा 4 ते 5 ग्रॅम आणि मग ॲझोस्पिरिलियम आणि त्याच्यासोबत PSB KM जर 4-5 ग्रॅम किंवा मिली थोडंसं गुळाचं पाणी घेतलं, कारण बी लहान असतंय, कमी लागते, त्यामुळं एक 20-30 रुपयाची जर बीज प्रक्रिया केली तर सुरुवातीची वाढीच्या अवस्थेमध्ये रोप म्हणजे उगवण्यापासून रोप वाढीपर्यंत त्याला चांगला फायदा होतो. बरोबर. त्यामुळं तुमची रोपाची संख्या चांगली राहते. आता 2 रोपातलं आणि 2 ओळीतलं अंतर कसं आहे, किती ठेवलेलं आहे? हे असं पेरणीच्या फणामधलं किती अंतर होतं? साधारणतः 12 इंचाच्या दरम्यानचं आहे. ही तशी हलकी जमीन आहे. हलकी जमीन. बरोबर. आता आमचं काय म्हणणं येते बघा, तुम्हाला ते पटतंय नाही पटतंय, जर हलकी जमीन असेल, कोरडवाहू करत असेल तर 1.5 फुटाचे पेरायला पाहिजे आणि अर्धा फुटाला 1 बी पाहिजे, बरं का? बरोबर. आणि जर भारी जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, तुम्ही जास्त कष्ट करणार आहे, खत घालणार आहे, तर मग 1/2 फूट हे मिश्र का करावं लागतं? कारण कधी कधी पाणी हे कोरडवाहू पावसावर पण येऊ शकते आणि जर पाणी द्यायचं ठरलं तर 2 in 1 उपयोग करण्यासाठी तसं पेरावं लागतं. तुम्ही केलेलं आहे. बरं. तर तशा पद्धतीनं आपल्याला अंतर ठेवायला पाहिजे, कारण बाजरीला फुटवे खूप फुटतात. पूर्वीसारखे आपले 8 फुटवे. पूर्वी काही आपले सुधारित वाण होते, ते काय आता फारसे कोणी वापरत नाही. त्यामुळं आणि मग पेरल्यानंतर तणनाशक वगैरे काय? तणनाशक आहे, परंतु त्याचा साईड इफेक्ट होतो. त्यापेक्षा खुरपणी केली तर सर्वात उत्तम आहे. माझा काय आग्रह राहतो सांगतो तुम्हाला. आता मजूर मिळत नाही, मजुराचे दर वाढले, तुम्हीच म्हणता अर्ध खुरपले अर्ध राहिले, बरोबर. 18G म्हणजे 500 मिली जरी 500 ग्रॅम जरी वापरलं 200 लिटरला तर ते योग्य आहे, ते त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. परंतु काय झालंय, बाजरी पिकाला सर्वाधिक उपयुक्त असं खत म्हणजे युरिया. सध्या गव्हर्नमेंटचं त्यावर नियंत्रण आहे किंवा जादा प्रमाणात मिळत नाही. त्याच्यामुळे जर तणनाशक मारलं तर ते पिवळं पडण्याची शक्यता जास्त असते आणि त्याला जी ताकद पाहिजे ती नंतर मिळत नाही. त्याला नत्राचं प्रमाण जादा असेल तरच बाजरी क्वालिटी बाजरी येते, नाही ते येत नाही. मी सांगतो त्याच्यामध्ये तंत्र असं आहे, सांगतो आता तुम्हाला किती पटतंय बघा, किंवा प्रेक्षक पण त्याच्यावर कमेंट करतील. आपण जे 18 टाप म्हणून जे बाजारात मिळतं, अर्धा किलो लागतंय 200 लिटर पाण्याला. ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मारायचं,
महिनाभर सुरुवातीची वाढ हं, कसलंच तण निघत नाही, फक्त बाजरी निघते. हं. आणि मग सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात फक्त बाजरी जर निघली तर कशी निघेल, त्याला चांगली आजूबाजूला निघेल. कुठलंच काय राहणार नाही. बरोबर. आणि मग एकदा महिना होऊन गेला की एखादी कुळपणी करा तुम्ही. याचा वापर आम्ही कधी केला नाही, याचा अवश्य तुम्ही वापर अवश्य विचार करा. बाजरी करणाऱ्या शेतकऱ्याला खुरपणी करून बाजरी परवडू शकत परवडू नाही. शकत नाही. बरोबर. तुम्ही काढायला पण घरची- परवडत नाही. काढायला तर परवडत नाही, म्हणून बाजरी क्षेत्र कमी झालं ज्वारी बाजरीचं. बरोबर. मग आपल्याला आपला उत्पादन खर्चही कमी झाला पाहिजे. त्यामुळं ही बाजरी उत्पादनाची अष्टसूत्री मी शेवटी सांगणार आहे. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पेरणी केल्या उगवण पूर्व तणनाशक हे वापरायला पाहिजे, जेणेकरून सुरुवातीची पिकाची वाढ चांगली होती आणि मग खुरपणीचा खर्च आहे. आणि मग तुम्ही थोडं क्षेत्र आहे, सायकल कोळपं घ्या किंवा बैलांनी कोळपं घ्या किंवा ट्रॅक्टरने आपल्याला जर BBF केलं, मध्ये जर एक चारी सोडली, त्याच्यातून ट्रॅक्टरचा चाक घातला आणि त्याला जर ही जोडलं तर आपल्याला त्याची योग्य होतं. आता ह्याला खत काय वापरणं पेरताना किंवा काय कसं नियोजन असते तुमचं रासायनिक खताचं? याला अगोदरच उन्हाळ्यामध्येच रान रिपेअर करून नांगरटी करून त्यात खत म्हणजे शेणखत टाकून रासायनिक काय रासायनिक वापरत नाही. कशामुळे देत नाही? रासायनिकची आवश्यकता पडत नाही बाजरीला फारशी. बाजूला तरी सुद्धा ऐका, ज्यावेळेस तुम्ही घरी खाताय, घरीच खाण्यासाठी नाही करायचंय, बाजरी हे सर्वाधिक आहे ना कमी रासायनिक खतावर येणारं पीक. तरी सुद्धा तुम्हाला कोरडो करायचं. हं, एक बॅग 10, 26, 20, 12, 32, 16 देऊन बघा हं. काय असतंय. एक बॅग म्हणजे शेतकऱ्याला अवघड नाही. अवघड नाही. पेरताना ब्याच्या खाली पडेल असं, कारण हे बी बारीक राहते, त्यामुळे ह्याला उतळ 3 ते 5 सेंटीमीटरच्या आतच त्याला पेरावं लागतं. आणि मग त्याच्या खाली जर खत पडलं त्याच वेळेस आणि ताबडतोब उगवून पूर्वतणनाशक मारलं, त्याची वाढ कशी होती बघा तुम्ही एक वर्ष. ठीक आहे, त्याचाही प्रयोग. आपला उद्देशच काय, ज्ञाना शेतीचा. ज्ञानशेती. तुम्ही काय करताय विचारायचं आणि मग तंत्र काय आहे ते सांगायचं. बरोबर. आणि नुसतं आपण हे गप्पा मारत नाही. ज्यावेळेस आपण व्हिडिओ देतो, तुमचं नाव नंबर येतं आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची एक लिंक येते, नुसती ओपन केली की तुम्हाला बाजरीवर 7-8 पानाचं माहिती येते. सगळ्या विद्यापीठाचं काय म्हणणं येते, काही बाजरीचे 35 क्विंटल काढणारे उत्पादन काय करतात ह्याची एकत्रित सार त्यात येतो. म्हणजे अत्यंत चांगल्या दर्जाची नोट्स किंवा पॅकेज ऑफ प्रॅक्टिस किंवा SOP म्हणतो आपण त्याला इंग्रजीत, अत्यंत चांगले उत्कृष्ट दर्जाची, आणि ते आपण सगळ्या पिकाची शेतकऱ्याला फुकट देतो. ते वापरायचं ठीक झालं. कधी कधी बाजरी पेरून येईल का नाही याची याची गॅरंटी नसते. बरोबर, कारण म्हणून तर मुळात पाऊस नसतो, main जून महिन्यात त्याच्यावर. होत नाही. म्हणून मग आम्ही सर्व खर्च केलेला जर आज बॅग केली तर 2000च्या दरम्यानच आहे. सहज आणि त्याच्यामुळे मग त्याचं एकरी उत्पादनाचा आणि त्याचा मेळ बसत नाही. म्हणूनच वापरत नाहीत. पण तुम्हाला जर वाटत असेल, नाहीतरी हा बघा, तो जर दिलेला खत आहे, तुम्ही कांदा पीक घेणारच आहे, कांद्याला उपयोग होते, वाया जात नाही, काय फिक्स होतं ते. त्याच्यात बरोबर. त्यात 2 प्रकार असतात. तुम्ही टाकलेलं खत युरियासारखं हवेत उडून जाईल, परंतु बाकीचा सगळा भाग हा जमिनीत फिक्स होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही PHB KMB वापराल ना बीज प्रक्रियेला, रोप प्रक्रियेला, तो आपोआप उपलब्ध होतो. बरोबर. तेवढं तर नाहीतरी शेवटी शेतकरी काळ्याची सेवाच करतो. त्याला उद्याचं काय माहीत नसतं, तरी तो सगळं रान उघड्यावर ठेवून तो सगळा खर्च करत असतो. तुम्ही मशागतीचा केला, ब्याचा केला, तणनाशकाचा करताय, तर मग सर्व त्याला खर्च अगोदर करावा लागतो. हा, त्याचं पैसे नंतर येतील किंवा उत्पादन होईल याची हमी नाही. त्यासाठी काय करायचं, मी जसं म्हणलं तशी एक बॅग, आणि तुम्ही जर चांगल्या रानात करताय आणि पाण्याची खात्री, तर 2 बॅग खताचे द्यायचे. अजून सांगतो तुम्हाला, आता तुमच्यासारखे हे जमिनीमध्ये पुढं कांदा घेणार आहे, ह्याच्यात एक सिंगल सुपर फॉस्फेटच्या सुद्धा 2-3 बॅग एकदा वर्षातून टाका. इथं काही चुनखड नाही, चुनखड आहे तिथं टाकू नये म्हणतो. आणि बाजरी असेल, गहू असेल, जी तृणधान्याची पिकं आहेत, त्याला एक 10 किलो झिंक सल्फेट वर्षातून एकदा द्यायचं. काय असतंय, आपण करायचं तिथं खर्च करायलाही पाहिजे. बरोबर. 12 क्विंटल घेण्याच्या ऐवजी 20 क्विंटल निघत असेल तर काय तोटा आहे? काहीच नाही. बरं, फायद्याच. आपण काही चुकीचं सांगत नाही, म्हणजे कुठलं तरी टॉनिक वापरा, ह्युमिक ॲसिड वापरा, काही केमिकल सांगत नाही आपण, म्हणजे बरोबर. की पर्यावरणाला नुकसान होईल, शेतीला नुकसान होईल, शेतकऱ्याचा अनावश्यक खर्च होईल, अशा काही गोष्टी सांगत नाही. या पद्धतीनं आपल्याला रासायनिक खतसुद्धा कोरडो असेल तर 1 बॅग, बागायती असेल तर 2 बॅग, बागायती असेल तर अंतर कमी करा 30 बाय 15, आणि कोरडो असेल तर 1.5 फूट बाय अर्धा फुटावर पेरणी करा. 1.5 किलो बियाणं खूप होतं. पेरल्या तणनाशक वापरा. हे आपण जे मुद्दे. मग त्यानंतर मग कोळपणी करता का खुरपणी? खुरपणीच करतो. कोळपणी नाही करत. नाही करत. बरं, पाण्याचं काय करता? विहिरीचं पाणी देता? पाटपाणी. किती पाणी? समजा एक 10-12 दिवस पाऊस नसला तर पाणी द्यायचं, तर पाणी द्यायचं. 15 दिवसाच्या. साधा 3 पाण्यावर बाजरी येते बरोबर. जास्तीत जास्त. तरी सुद्धा आता फुटायची अवस्था आहे. हं. सुदैवानं काल परवा पाऊस झालेला आहे. ह्या अवस्थेत जर पाऊस नसेल तर ह्या वेळेस पाणी द्यायचं. एक पुटरी आणि एक दाणे भरताना. ह्या 3 अवस्था मित्रांनो आहे, त्याच्यामध्ये बाजरीला पाणी द्यायला पाहिजे. ह्याच्या अगोदर कमी पडलं असतं चाललं असतं, बरोबर. पण फुटव्या अवस्था,
पोटरी आणि एक 25 दिवसाच्या अंतराने ते अवस्था येतात. त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचं नियोजन करावं. कीड रोगासाठी काय करता? कीड शक्यतो पडत नाहीच पडत. नाहीच. बरोबर. ते तरीसुद्धा केसाळ आळी असती त्याच्यामध्ये. रोग आला तर काय झालं, आता सगळे संकरित वाण आहेत. आरगट किंवा हे जे बाकीचे रोग येतात त्या रोगाला बळी पडणारे वाण नाहीत. सहनशील आहे किंवा प्रतिकारक्षम त्याला असतात. आळी पडते पण ते पान खाते पान. बरोबर आहे. केसाळ आळी असते. केसाळ. एक खोडकिडा असतो जसं आपण उसामध्ये येतो तो. सोसे असते आणि गोसावे आरगट फार काही येत नाही. पण फारशी त्या किडी कुणी इतका प्रादुर्भाव फवारत पण नाही. फवारत. आणि ते कोरडोचं असतंय, कमी खर्चावरचं असतंय, त्याच्यामुळे आणखीन काही खर्च करायची करायची गरज पडते. पाऊस चांगला असेल तर चांगलं पिकतं आणायचे, आणि नसेल तर मग जनरली दुर्लक्ष केलं जातं. दुर्लक्ष केलं जातं. आता मला एक शेवटी सांगा, किती किती उत्पादन येते? साधा 15 ते 20 क्विंटलच्या दरम्यान 15 ते 20 क्विंटल येते. मित्रांनो, 1 एकरमध्ये 15 क्विंटल उत्पादन येतं. आणि मग मशागतीपासून काढायचा सगळ्यात जास्त खर्च आहे. काढायचा आणि हार्वेस्टिंग म्हणजे ती मळणी करायची. करायचं. किती सगळ्या मिळून खर्च किती होतो बाजरी? बाजरीवर तसं म्हणलं तर 8,000 रुपये खर्च होतो. कसा होता सांगा? साधारणतः पहिल्यांदा नांगरट कोळपणी काय तसा ज्यादा होतो. फक्त सगळ्यात स्वतःचा असं डिझेल असेल तर नाही. 15,000 पर्यंत खर्च येऊ शकतो. बरोबर आहे. 15 ते 18,000. मग सुरुवातीची मशागत, बियाणं, खत, त्याच्यानंतर स्वतःची बीज मेहनत, प्रक्रिया. पाणी देणं, बरोबर, पाणी देणं, काढणी आणि मळणी. मग आणि या टायमाच्या जास्त प्रॉब्लेम काय होतो की पावसाच्या टायमाला भाद्रपद महिन्यात काढा येतं. आता पेरलेली बाजरी. बरोबर. मग ते पावसाच्या टायमिंगला जास्त खर्च येतो. जास्त खर्च येतो, कारण मजूर सगळ्याची झालेली असते, मजूर मिळत नाहीत, अडचणी. वन टाइम म्हणजे पाऊस जूनमध्ये चालू झाला की सर्व पेरायला सुरुवात करतो. बरोबर. मग आता 15,000 खर्च धरू आपण, हम्म. कारण मग तसा 18 ते 20,000 येतो. मग 15 क्विंटल उत्पन्न झाल्याचं 15 सरासरी सरासरी येते. सरासरी 15. आणि मग किती होते, कसा बाजार मिळतो? बाजारात असा तो 25, 28, 30च्या आतच असतो. म्हणजे 25 गुणिले 20च्या पुढं. 25 गुणिले 15 म्हणजे किती होते? 40,000. हम्म. 40,000 20,000 रुपये खर्च आहे. आणि फक्त पिकाची फेरपालट होते आणि जमिनीची क्वालिटी चांगली बरोबर. राहते. म्हणजे 91 दिवसात हम्म. मोकळं रान होतं 3 महिन्यात. बरोबर. तर रुपयाचा 2 रुपये होते. हा डबल. आणि त्या सरमाडाचं काय करता त्याला? सरमाट जास्तीत जास्त बाहेरच फेकण्याचा प्रयत्न करतो किंवा जनावर खातात का? जनावर नाही खात. थोडं जर ऐका, त्याच्यामध्ये पण असं शास्त्र आहे. आता तुमच्याकडे जनावरांचं मुळात आमच्याकडे जनावर नाही, त्यामुळे आम्ही हा प्रयोगच करतो. जिथं जनावरांची संख्या चांगली आहे, त्यामुळे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला म्हणजे काय, कणसं खुडून घ्यायची, ताटं घ्यायची, ताटाचा मुरघास करायचा. हम्म. काय असते माहिती आहे का, आपल्याकडे जे आहे बरोबर. तुम्ही मुरघास ते करून काही विकू शकता काही का? माणसं करतात ते नाही, नाही, मुरघास गंज लावून करून विकू ठेवतात. शकता. हा बरोबर. गंज लावून तेवढं जनावर खात नाही त्याला. त्याला खात नाही, ते वेगवेगळ्या पिका ह्याच्यात मिक्स करून घालावं. त्यासाठी जर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणजे ज्यावेळेस दाना पकू होतं त्यावेळेस कणसं काढून घ्यायची आणि खालच्याचा मुरघास करायचा. हम्म. थोडं मजुरी लागेल त्याला, हम्म. उपटायला तर असं गोळा करणं सगळं आलंच. ते फक्त बारीक कुट्टी करून घ्यायचं आणि पोत्यात बांधून ठेवायचं. अशा त्यावेळेस काय होतं, पाऊस जर जादा झाला तर ते तर ते मोठ्या खराब प्रमाणात खराब होतं, खराब सडतं. होतं. आणि पावसाच्या टायमिंगला ते एकदा त्याच्यात ताकद कमी असते मुळातच, आहे, ते आहे. पोकळ असतं म्हणूनच खात नाही जनावर. हां, आणि ते उचलाय गेलं की ते पडतं, मोडतं आणि त्याच्यामुळे ते कुठेही ट्रॅव्हलिंग करताना सोपं जात नाही ते. बऱ्यापैकी शेतकरी जे भागात जनावर आहेत ते मुरघास करतात. काय असते, माझ्याकडे जे आहे त्याचा काहीतरी वापर करावा लागेल की, हा, असं बरोबर. टाकून बांधावर देऊन काय होणार आहे? नाही नाही, आता काय नवीन सिस्टम आलेलं आहे, रोटर प्रमाणे आहे ना, त्याची डायरेक्ट कुट्टी करतात आणि तेच परत रानात सगळ्यात- खतासाठी उपयोग करतात. सगळ्यात चांगला रानाच्या बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही फार चांगला मुद्दा मांडला. फेरपालट म्हणला असाल किंवा तुम्ही त्याचं श्रेडरनं ऊसाचं जसं पाचट बारीक करता तसं कापसाचं श्रेडरनं ते सगळी वनस्पती ती मातीत गाडली जाते, त्याच्यामुळे सेंद्रिय खरपाचं पुनर्वसन होतं. बरोबर. तर मित्रांनो, अशा तो सगळ्यात पद्धतीनं मोठा फायदा आहे. अशा पद्धतीनं बाजरीमध्ये आपण जरी किरकोळ पीक असलं, महत्त्वाचं पीक वाटत नसेल लोकाला, तरी मिलेटमध्ये खाणाऱ्यासाठी चांगलं आहे, आरोग्यदायी आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि जास्तीत जास्त ते नैसर्गिक आहे, त्याचा जास्तीत- केमिकल वापर अजिबात नसतो. त्याच्यामुळं बाजरीमध्ये, ज्वारीमध्ये त्याच्यामध्ये एक अष्टसूत्री आहे, ती मी सांगेल. ही जर आपण पाळली तर 20 क्विंटल प्लस व्हायला पाहिजे. मग योग्य जमिनीची निवड करा. फार हलकी असेल तर निवडू नये, मध्यम जमीन पाहिजे, सुधारित वाण पाहिजे, बरोबर. कोरडो असेल तर. आणि जर तुम्हाला बागायती करायचं असेल तर संकरित वाण वापरा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की वाणाची निवड. तुम्ही कुठल्या प्रकारच्या जमिनीप्रमाणे वाण निवडा, बीज प्रक्रिया करा. त्याच्यानंतर बेसल डोस मात्र पेरताना बियाच्या खाली गेला पाहिजे. नंतर पुढं वेळेत आणि योग्य अंतरावर पेरणी. बरेच लोक दाट पेरतात, दाट न पेरता जेवढी पातळ आता जसं आपण प्लॉट पाहतो तशी पेरणी पाहिजे.
त्याच्यापुढं तणनाशकासाठी कमी खर्चात उगवणपूर्व तणनाशक आणि तीन जे आपण पाणी म्हणलं आपण ते पाणी जर 3 अवस्थात नाजूक अवस्थात दिलं आणि ज्या ठिकाणी बाजरीचं क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणी जर बर्ड नेट जे आपण पट्ट्या लावतात ना त्याच्यामुळे बाजरीचं नुकसान पक्षी फार कमी करतात. सर्वाधिक याच्यात एक आणखी एक मुद्दा आहे, ते जर दाट झालं तर एकच त्याचा फुटवा निघत नाही आणि ते लवकर हवा वगैरे आली ते पडतं आणि त्याचं उत्पादनात घट होती. त्याच्यामुळं दाट अजिबात कामाची नाही. तर या पद्धतीनं अष्टसूत्रीप्रमाणे जर केलं तर एकरी 20-22 क्विंटल सहज उत्पन्न होतं. थोडा खर्च जिथं करणं आवश्यक आहे तिथं शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे आणि जिथं शक्य होईल तिथं वाचवायला पाहिजे. आणि शेती करताना ज्ञान आणि कौशल्य अनुभवाची जोड देऊन असे जर केली तरच इथून पुढे शेती टिकणार आहे आणि शेतकरी टिकणार आणि तर मग शेवटी ग्राहकाला ते सकस आणि रेसिड्यू फ्री अन्न मिळणार आहे. तर तात्या तुम्ही वेळ दिला. पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस चांगला आहे बाजरीला, इतर पिकाला आहे, ऊसासारखी पिकं तुमच्याकडे बागा आहेत भरपूर. तर अंजीर बाग सर्वाधिक तुमच्या शेतीसाठी या वर्षीच्या हंगामासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमस्कार.